सकाळची मस्त अशी सुरुवात झालेली होती, पण बघा आज माझ्यासोबत काय घडलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यातपूर्वी बघा, अशी कोणाकोणाच्या घरी आता सकाळ होते, तर सुट्टी लागली आहे स्कूलला, त्याच्यामुळं आमची सकाळ ही कधी 9ला तर कधी 10ला होते. तर अजून पण जानू आणि श्रीचा आमचा आळस गेलेला नाही. अजून बघा आ करून गाणं बोलायचं त्यांचं चालूच आहे. असो, माझी तयारी झाली होती. म्हटलं यांना पटकन उठा, तुम्ही फ्रेश व्हा, अंघोळ वगैरे करा. मी इकडे नाश्त्याची तयारी करत होते. तर नाश्त्याला आज मस्त गरम गरम असा उपमा बनवणार होते. त्यासाठी मी रवा भाजायला घेतला. पण बघा, मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे माझ्यासोबत आज असं घडलं. कोणासोबत असं होतं, आपल्याला घाई असते कामाची आणि त्यावेळेसही असं होऊन जातं. तर माझा जो गॅस होता त्याची फ्लेम एवढी बारीक चालायला लागली. मी म्हटलं अचानक काय झालं याला, आणि सगळा मोठा जो आपला बर्नल असतो ती शेगडी ही चालत नव्हती. तर म्हटलं बघू तरी काय झालं आहे, नाही तर गॅसवाल्याला बोलवावं लागणार. परंतु मी तो वरचा बर्नल काढून घेतला. पाहिलं तर आतमध्ये असं छोटे छोटे असे काळपट कण पडलेले होते. म्हणजे मला वाटते ते गरम होऊन बर्नलचीच साईडून निघालेले असतील. असं मी ते साफ करून घेतलं. लगेचच इथे रवा भाजून घेतला छान असा तुपामध्ये, आणि उपम्यासाठी फोडणी करून घेतली आहे. त्या फोडणी काही साधी सोपीच असते. जिरे, मोहरी, कांदा, त्यानंतर मिरची, कढीपत्ता वगैरे टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी आंबट गोड म्हणून चव येण्यासाठी साखर टाकते, आणि एखादी लिंबाची फोड असली तर पिळायची, आणि झालं मस्त असं मऊ लुसलुशीत सकाळसाठी नाश्त्यासाठी उपमा तयार. तर आता मी इथे उपमा जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेते. आता बघा, उपमा हा खायला पण टेस्टी लागतो आणि पचायला सुद्धा अगदी हलका असतो. त्यामुळे पोह्यांपेक्षा उपमाच खायला बरा वाटतो. तर मग या सगळ्यांनी उपमा खायला मस्त मस्त असा गरम गरम चहा आणि उपमा. तर माझा असा नाश्ता होता. नाश्ता करून झाला. लगेचच मला आज मी इडलीचे साठी बनवायला तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती, तर ती वाटायची होती. मी ती स्वच्छ चांगली आधी पाण्याने धुवून घेतली, आणि आता इकडे मी डाळ वाटून घेत आहे आणि तांदूळ. आता मी रात्री भिजत घातली होती डाळ, म्हटलं सकाळी वाटून ठेवेन, आज संध्याकाळी मी काहीतरी डोसे वगैरे इडली बनवेन, म्हणून या हिशोबाने मी आता इकडे डाळ आणि जे तांदूळ आहेत तर ते इडलीसाठी वाटायला घेतले होते. सहसा घरामध्ये श्रीला आणि श्रीच्या पप्पांना इडली फार आवडते. ऋतूला आणि जानूला डोसा आवडतो, चीज साधा डोसा वगैरे. तर म्हटलं बघू आता जे काही रेसिपीज याच्या असतील तर त्या मी तुमच्यासोबत बनवल्यानंतर शेअर करणारच आहे. पीठ डाळ छान अशी वाटली, एकजीव करून ठेवली. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग? आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.